आणि कोकणातल्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा घरोघरी ढोल ताशांच्या गजरामध्ये अक्षरशः गणरायाची मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली जाते। आणि कोकणातला गणेशोत्सव म्हटला की परंपरा आणि वेगळेपणा हा आलाच। तर भातशेतीच्या बांधावरनं हिरव्यागार शेतातनं ढोल ताशांच्या गजरामध्ये गणराया घरी आणतानाची अतिशय विहंगम अशी ही ड्रोन मधनं घेतलेली दृश्य आहेत। अर्थातच एक मनाला वेगळा आनंद देणारी ही दृश्य, बाजूला वाहणारी खळाळून वाहणारी अशी नदी, भात शेतीच्या हिरव्यागार अशा या वनराईतनं आणि या शेतामधनं आणले जाणारे हे गणपती बाप्पा। कोकणवासीय ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जे आहे ते भाविक आपल्या घरी करताना पाहायला मिळतात। विशेषतः कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये गणरायाचं आगमन हे डोक्यावरून आणि शेताच्या बांधावरून केलं जातं। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील करजुवे या गावामध्ये आहोत आणि या गावातील भाविक देखील आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत। वाजत गाजत हे आगमन केलं जातं आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत असेच भाविक आहेत, काय नेमकं सांगाल? गणरायाचं आगमन अगदी वाजत गाजत होतं आणि ते शेताच्या बांधावरून। भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आम्ही गणपती आणतो आणि जयसिंग पेडमकर यांच्या कारखान्यातून गणपती आणतोय। आम्ही आमची भातशेती जी लावलेली आहे त्या भातशेतीच्या बांधावरून तो गणपती आगमन करत असतो आणि सार्वजनिकरित्या वाजत गाजत आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो। आणि हे गणपती संपूर्ण काळात येणारे मुंबईकर चाकरमानी राहणारे सगळे कुटुंब इथली सगळ्यांना सुख समृद्धी आहे आणि धनधान्याचा लाभ चांगल्या प्रकारे व्हावा अशा प्रकारे आजवर प्रथा आहे आणि ती आम्ही चालू ठेवली। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर वाजत गाजत लाडक्या बाप्पाला भाविक जे आहेत ते आपल्या घरी घेऊन जातात आणि पुढचे काही ठिकाणी 5 दिवस, काही घरांमध्ये 7 दिवस, तर काही ठिकाणी 11 दिवस हा उत्सव चालणार आहे, तर काही ठिकाणी 21 दिवस देखील हा उत्सव चालणार आहे। त्यामुळे लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे भाविकांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय। राकेश गोडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी। आणि या मनमोहक अशा दृश्यांसह, कारण आज कोकणात आणि दिवसभरात सगळीकडेच असाच उत्साह पाहायला मिळणार आहे, याच दृश्यांसह तुर्तास आपण बुलेटिनमध्ये इथे संपते। मात्र प्रत्येक अपडेटेड बातमीसाठी पाहत राहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।